मंडळी, मुलींना इम्प्रेस करायचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे मी तिला मदत करूच शकतो याची तिला सतत जाणीव करून द्यायची. मग त्या मदतीची तिला गरज असो अथवा नसो. मग तिच्या सायकलची चेन पडली नाही तरी आपली छान बसवून द्यायची. तिची चूक असून सुद्धा तिला जर कोणी धक्का दिला तर धक्का देणाऱ्याच्या नावाने बॉम्ब मारायची. आणि एरवी आपण किती उन्हामध्ये रांगेत उभे असू द्या हो, पण मागे जर ती असेल तर बाजूला सरकायचं आणि पटकन तिला म्हणायचं की नाही पहिले आप. असाच एक फंडा वापरून मुलीला इम्प्रेस करणारा इम्प्रेसिव्ह डान्स परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत गुरु स्वप्नील मांडवकर आणि शिष्य आओ लातूर पॅटर्न येऊ लागलाय ओ दीपक हुलसुरे. माझा नंबर आहे पहिला. अरे हे तुझं रोजचं झालंय रे. अरे नाही सांगतोय मी तुला. एक्सक्यूज मी, किती वेळ लागेल तुम्हाला? आम्हाला आमच्याकडे तर वेळ आहे. तुम्ही भरा ना. पाणी. थँक्यू. मला थँक्यू बोलली. अरे ऐक ना. मला थँक्यू बोलली. अरे ऐक ना. मला थँक्यू बोलली. काय कधीपासून थँक्यू बोलली लावलंयस? काल रात्री ती आली होती. कुठे? तुला नाही जमणार. राहू दे दादा, बादली उचलायची आहे. तू म्हातारा झालायस. स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता. थँक्यू दादा. बाय दीपक. माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. शीतलला पण मदत कराल का बादली उचलायला? मी करतो. ए शीतलला पाठव. मी शीतल आहे. माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली.
बघतो की ही प्रॉपर्टी युज केली आहे, तर ह्या प्रॉपर्टी सोबत रिस्क फॅक्टर्स किती आहेत, तुम्ही रिस्क किती घेतलीये. बऱ्याचदा आपल्याला अंदाज नसतो की कुठे जाऊन पडेल. तसं बरंच काय काय होतं या परफॉर्मन्स मध्ये. म्हणजे तुझ्या हातात बालदी होती आणि दीपक थ्रो करतो आणि तुला ती कॅच करायची होती करेक्ट त्या बालदीमध्ये. तो एक रिस्क फॅक्टर होता. मी तुझ्यात दिसतो का मला. तर मला एवढंच म्हणायचं की एकंदरच परफॉर्मन्स कमाल होता. बेस्ट डान्सरचा बवाल होता. माहोल तर तुम्ही कलरफुल केलातच मुलांनो. अजून काय पाहिजे. क्या बात आहे. वा 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 वा, लय भारी दोस्तांनो. काय स्टेप होते यार, मला एक मस्त आवडला. एक तर तो एक स्लाइड केला ते एक सुपर मला आवडलं. चांदण्यात भिजतो दिवसा आता. दुसरं एक ते स्लाइड करून ते त्याचा एक्झॅक्ट त्या टायमावर आलं. दुसरं जेव्हा तो उभा झाला तो टायमावर ते आला. ते वॉक अमेझिंग होतं. स्वप्न चालून आले बघता बघता. थँक्यू सर. थँक्यू वा सो वा मच. वा Very nice. वा, थँक्यू वा, थँक्यू. वा. आता धर्मेश सरांचे मार्क्स फक्त राहिलेले आहेत. बघूया ते किती आहेत. पण एरवी तू घरी पाणी भरणं वगैरे अशी कामं करतोस का? कधीतरी कोण नसेल घरी तर भरावं लागतं. जर कोणी कोण नसेल तर? येणार असेल घरी कधीतरी, म्हणजे पण घरातली कामं करतोस का तू? थोडीशी, म्हणजे एवढी नाही. खरं उत्तर आपण ह्याच्याकडनं काही खरं उत्तर मिळणार नाही. खरं उत्तर ज्यांच्याकडनं मिळेल आपण त्यांना. नमस्कार वहिनी, तुमचं या मंचावरती खूप स्वागत. थँक्यू. करतात तुम्हाला हे मदत? अजिबात नाही. झूठ बोल रहा है. इकडे तुम्हाला सांगू, दुसऱ्यांचे कापड ओढ, दुसऱ्यांची बकेट फेक, असं काय करत असतो. इथे त्याला नको नको घरी जा म्हणलं तरी इथेच थांबतो. एवढी मदत करतो आणि घरी काहीच करत नाही. त्याला अनेक लोक इथून मारून हाकलून देतात तरी येतो तो, नाही मी मदत करतो. पण एवढं करून परत क्रिकेटही खेळायला येतो. तिथे 3 तास थांबतो. तिथे आम्ही त्याला क्रिकेटमध्ये घेत नाही तरी स्टंप धरून उभा राहतो की माझी मदत होईल. आणि पहिला पोहोचतो. सगळ्यात आधी पोहोचतो. परवा तर त्याने पीच झाडून काढलं, माझी मदत होईल म्हणाला, आणि तुम्हाला काहीच मदत करत नाही. किती कॉन्ट्रास्ट आहे. असं कसं काय? घरी खरंच नाही तो काम करत. ऍक्च्युली तो कमी असतो घरी. हा, आणि जेव्हा असतो तेव्हा मोबाईलवर आणि गेमवर असतो तो. अरे देवा. आणि त्यातल्या त्यात आता तक्ष बरोबर थोडा बिझी असतो. अच्छा. बाकी मला अशी हेल्प नाही करत. नाही. तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज? हो, लव्ह मॅरेज. कोणी कुणाला केलं होतं प्रपोज? तसं प्रपोज कोणी कोणाला केलं नाही. कोणाच्याच डान्स लक्षात नाही. मुळे आमची लव्ह स्टोरी चालू झाली. अरे वा, कुठला डान्स ऍक्ट होता तो? कुठलं गाणं? 2012 मध्ये कोणता तरी प्रोग्राम हा कोरिओग्राफ करत होता. बरं, मग? आणि मग नंतर त्याच्या पार्टनरने आयत्या वेळेला त्याला डिच्चू दिला. सो मग मी आली रिप्लेसमेंट. तर काय मग त्यांचा प्लॅन होता का की म्हणजे आपण असं करूया. अच्छा. पण तुम्हाला माहितीये का, रिप्लेसमेंट झाले की त्याचा प्लॅन यशस्वी होतो. इकडेही झाला तिकडेही होतोय. ये होईल ना बात. हा फंडा आहे वाटतं. हा फंडा आहे वाटतं. वा, पण फार छान वाटलं. आणि डान्सच्या निमित्ताने तुमची ओळख झाली, प्रेम झालं, लग्न झालं. तुम्ही आता छान यशस्वी संसार करत आहात. तुम्ही इथे आलात, छान वाटलं. पण एक छान जोडी आहे म्हटल्यानंतर एक छानसा डान्स परफॉर्मन्स व्हायला पाहिजे. क्या बात आहे. वहिनी. हाऊ क्यूट यार. तर आज या निमित्ताने श्रद्धा मांडवकर वहिनी तुम्ही इथे आलात, आम्हाला फार आनंद झाला. मी प्रार्थना करतो देवाला की तुमच्या
यजमानांना स्वप्नील मांडवकरला खूप यश मिळू द्या. घरचा रंगमंच तुम्ही गाजवा, बाहेरचा त्यांना गाजवण्याचे खूप 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 आशीर्वाद भगवंताकडनं मिळू द्या. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या श्रद्धा मांडवकर यांच्यासाठी. थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. नमस्कार महाराष्ट्र. तर माझी एक कळकळ की मनापासून एक इच्छा आहे, सगळ्यांना वोट करा. असं समजतो की मी विनर झाले. सो काही सगळ्यांना वोट करा आणि वोट करण्यासाठी सोनी लिव्ह ऍप डाउनलोड करा आणि तुमच्याकडे पहिल्यापासूनच असेल तर त्याला अपडेट करा आणि अपडेट केल्यानंतर मग ती ओपन करायचं ना फोटो तुम्हाला क्लिक करायचा 100 वेळेस. हा एकाने मला करायचं जास्त. क्या बात आहे, वा. आणि असंच सगळ्यांना सपोर्ट करून फायनल पर्यंत घेऊन जावा आणि असंच बघत राहा. करा. आणि सगळ्यांना आय लव्ह टू अंतर मिस्टर, तुम्हाला स्पेशल आय लव्ह आय लव्ह यू टू. धन्यवाद दीपक आणि स्वप्नील.